हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण सायकॅट्रिस्ट कसं बनता त्याविषयी माहिती घेणार आहोत। विषयाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। तर चला आता आपण सायकॅट्रिस्ट बनण्यासाठी काय करावे लागते त्याविषयी आपण चर्चा करूया। इयत्ता 12वी उच्च माध्यमिक विज्ञान शाखेची निवड करा। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र। बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी MBBS ही मूलभूत वैद्यकीय पदवी आहे। प्रवेशासाठी सामान्यत राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा नीट उत्तीर्ण होणे आवश्यक असते। मानस उपचार तज्ज्ञ विरुद्ध मानसशास्त्रज्ञ फरक समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मानसशास्त्रज्ञ सामान्यत मानसशास्त्रात पदवी घेतात आणि थेरपी आणि समुपदेशनावर लक्ष केंद्रित करतात, तर मानसोपचार तज्ज्ञ हे वैद्यकीय डॉक्टर असतात जे औषधे लिहून देऊ शकतात आणि मानसिक आरोग्याच्या स्थितीसाठी वैद्यकीय उपचार देऊ शकतात। मानसशास्त्राचा मार्ग: जर तुमचे ध्येय क्लिनिकल सायकोलॉजिस्ट किंवा सायकॅट्रिस्ट बनण्याचे असेल तर तुम्हाला 12वी नंतर मानसशास्त्रात बॅचलर डिग्री BA किंवा BSc करावी लागेल। त्यानंतर मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी MA किंवा MSc आणि संशोधन किंवा क्लिनिकल प्रॅक्टिससाठी डॉक्टरेट डिग्री PhD मिळवावी लागेल। वैद्यकीय क्षेत्र: वैद्यकीय क्षेत्रात मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ मानसिक आरोग्य स्थितीचे निदान आणि उपचार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि ते अनेकदा डॉक्टरांशी सहयोग करतात। पर्यायी विषय: PCB हा पाया तर करत असताना तुम्ही मानसशास्त्राचा पर्यायी विषय म्हणून अभ्यास करणे देखील निवडू शकता। यामुळे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियेची विस्तृत समज मिळू शकते, जी वैद्यकीय क्षेत्रात उपयुक्त ठरू शकते। मुख्य विज्ञान विषय: वैद्यकीय करिअरसाठी 11वी आणि 12वी मध्ये सर्वात महत्त्वाचे विषय म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र। मानसशास्त्राची भूमिका: मानसशास्त्र म्हणजे मन आणि वर्तनाचा अभ्यास। आजार आणि रुग्णसेवेचे मानसिक पैलू समजून घेण्यासाठी हे एक मौल्यवान क्षेत्र आहे। वैद्यकीय शास्त्र आणि किंवा मानसशास्त्रात डॉक्टर होण्यासाठी 11वी मध्ये तुम्ही भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजे PCB हा विषय निवडला पाहिजे। जरी तो थेट मुख्य विज्ञान विषयाचा भाग नसला तरी मानसशास्त्र हा पर्यायी म्हणून किंवा तुमच्या मुख्य विषयासोबत अभ्यास करण्यासाठी एक फायदेशीर विषय असू शकतो, विशेषतः जर तुम्हाला वैद्यकीय शास्त्राच्या मानसिक आरोग्य पैलूमध्ये रस असेल तर तुम्ही हे विषय निवडणे गरजेचे आहे। मानसिक आणि शारीरिक पैलू: मनोचिकित्सक मानसिक आरोग्याच्या समस्यांशी संबंधित शारीरिक आणि मानसिक दोन्ही घटकांचा विचार करतात। तो मनोवैज्ञानिक सायकोलॉजिस्ट आणि मनोचिकित्सक सायकॅट्रिस्ट मधील फरक काय? मनोचिकित्सक हे वैद्यकीय डॉक्टर असतात आणि ते औषधे लिहून देऊ शकतात, तर मनोवैज्ञानिक थेरपी देतात। मानसिक आरोग्य: मनोचिकित्सक मानसिक आरोग्याच्या समस्यांवर उपचार करतात, जसे की नैराश्य, चिंता, द्विध्रुवी विकार, सिझोफ्रेनिया आणि इतर मानसिक आजार। उपचार: ते थेरपी, औषधे किंवा दोन्हीच्या संयोजनाने उपचार करतात। निदान: ते मानसिक आरोग्य समस्यांचे निदान करण्यासाठी विविध चाचण्या आणि मूल्यांकन करतात। मानसिक आणि शारीरिक पैलू: मनोचिकित्सक मानसिक आरोग्याच्या समस्यांशी संबंधित शारीरिक आणि मानसिक दोन्ही घटकांचा विचार करतात। मनोचिकित्सक सायकॅट्रिस्ट म्हणजे एक डॉक्टर जो की मानसिक, भावनिक आणि वर्तणूक संबंधित समस्यांचे निदान, उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी प्रशिक्षित असतो। ते मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही पैलूंवर लक्ष केंद्रित करतात। मानस उपचारात मास्टर ऑफ मेडिसिन MD मानसोपचार यामध्ये विशेष आणि प्रशिक्षण काय असते तर MD नंतर बाल आणि किशोरवयीन मानसोपचार, वृद्ध मानसोपचार किंवा न्यूरो सायकॅट्री सारख्या विशिष्ट क्षेत्रामध्ये पुढील प्रशिक्षण किंवा फेलोशिप घेता येते। परवाना आणि नोंदणी: आवश्यक पात्रता पूर्ण केल्यानंतर मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी संबंधित वैद्यकीय परिषदेकडे जसे की महाराष्ट्र वैद्यकीय परिषद नोंदणी करणे आवश्यक आहे। तुम्हाला मानसशास्त्रात मनोचिकित्सकची माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत। तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि
व्हिडिओला सबस्क्राईब करा.